आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रावणी, हे घर काही तुला परक नाहीये. या घरासाठी आतापर्यंत तू खूप काही केलेस. आता विधिवत तू या घरची सून झालीस. आराध्या, भाकरी तुकडा ओवाळून टाक. हो आजी. श्रावणी, आता उजव्या पायाच्या अंगठ्याने ते माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. हो आजी. हे थांब. तुम्ही असं जात नाही येऊ शकत. काय झालं श्रेयस? नाव घ्यावं लागेल ना आत येण्याआधी. मी पण विसरलेच बघ कशी. घ्या घ्या, नाव घ्या. चल श्रावणी, घे नाव. ओलांडून संकटाचे डोंगर, आली माझी वारात, अक्षयचा धरून हात, येते सरनाईकांच्या घरात. आता अक्षय तू घे. हे नाही ना, नाही, मला हे सगळं जमत नाही. अरे आता रूल आहे, घ्यावं लागेल तुला. हो अक्षय, काय हट्ट करतोय आजी? घ्यावंच लागेल, रूल आहे. पण मला नाही येत. नाही नाही, पण तू घेच. घे रे बाबा, सकाळपासून पाठ करून ठेवलं असशील ना. घ्यायचंय फक्त, नाव घे ना. ए यार, चीटिंग करतोय. असं नाही करू शकत, असं नाही करू शकत. ठीक आहे, ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. जुने पुसून नवे लिहून बांधली रेशीम गाठ. श्रावणी बरोबरच्या आयुष्याची आता नवी पाठ. आवडलं ना तुला? मस्त आहे. हो रे पोरांनो, आतापर्यंत खूप सहन केलं तुम्ही. आता मागचं सगळं विसरून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. माप ओलांडून आतमध्ये ये.
कुणाचीही नजर न लागू तुम्हाला. चला. मनोहरराव, हे बॅग्स घेऊन तुम्ही कुठे चाललात? आम्हाला तुमच्या सगळ्यांशी काही बोलायचंय. आम्ही फक्त हे लग्न सुखरूप पार पडावं याची वाट बघत होतो. निर्णय मात्र आम्ही आधीच घेतला होता. निर्णय? मनोहरराव, तुम्ही कशाबद्दल बोलताय? आम्ही ठरवलंय आता यापुढे या घरातल्या कोणावरही आम्ही अवलंबून राहणार नाही. म्हणून आम्ही आमच्या गावाला निघून जाणार आहोत. आमच्या एक नाही, दोन्ही मुलींचं हे सासर आहे. इथे राहून तुमच्या उपकाराच्या खाली जगणं आम्हाला कठीण होणार आहे. आणि असंही या धकाधकीच्या आयुष्यातून वानप्रस्थाश्रमात जावं असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही निवांत आयुष्य जगणार आहोत. म्हणून आता आम्ही ठरवलंय की आम्ही गावी जातोय. आई, बाबा, आता कुठे आमचे सुखाचे दिवस सुरू झाले? आता आम्हाला सोडून कुठे चाललात? नाही नाही, तुम्ही आता नाही जाऊ शकत कुठेही. तुम्ही दोघं तर आमच्या मम्मा आणि डॅड सारखेच आहात ना. आम्ही तुम्हाला असं नाही जाऊ देणार. नाही नाही श्रेयसराव, आता आम्हाला अडवू नका. पण खरंच खूप केलं तुम्ही आमच्यासाठी. आता आणखीन लाजवू नका. श्रावणीची काळजी होती तीही आता मिटली. आम्ही आता आमच्या कर्तव्यातून मुक्त झालो. आता आम्हाला या ताणतणावापासून दूर जाऊ द्या. मनोहरराव, काय करताय तुम्ही? अक्षय, श्रेयस, एक अलिप्तपणीने आपण ह्यांच्याकडे बघायला हवं. मनोहरराव, तुमच्या भावनांचा खरंच विचार करावा असं वाटतोय. आजपर्यंत आयुष्यात खूप भोगलंय तुम्ही आणि आता तुम्हा दोघांनी निवांतपणे जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला हिरावून घ्यायचा नाहीये. अक्षय, श्रेयस, ह्यांना जाऊ दे. ह्यांच्या भावना आपण समजून घ्यायला हवे. येस डॅड, यू आर राईट. आई, बाबा, आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो, पण माझी एक अट आहे. अट? हो. कसली? तुमच्या गावापासून आम्ही लांब नाही आहोत, तेव्हा काहीही लागलं तर हक्काने हाक मारायची. अगदी संकोच करायचा नाही. तुमची दोन्ही मुलं तुमच्यासाठी हजर असतील. नक्कीच. आमचा काही संबंध नसतानाही तुम्ही खूप केले आमच्यासाठी. अगदी राहायला छप्पर दिलं, प्रेम केलं, आजीने आईची माया दिली. आता तुमचे आभार मला शब्दात मांडता येत नाहीत. खरंच सांगतो, तुमचे उपकार ना आम्ही या आयुष्यात फेडूच शकणार नाही. म्हणून म्हणतो, काही चुकलं माकलं असेल तर माफ करा आणि आम्हाला निरोप द्या. माझ्या लेकी आता तुमच्या पदरात आहे. तिला सांभाळून घ्या. आई, बाबा, म्हणजे ही नक्कीच आराध्य आहे. मला आशीर्वाद नाही देणार. मला मान्य आहे, या घरात मी श्रेयसला बरं करण्यासाठी आले होते, पण तुम्ही इथे असल्यामुळे मला आई बाबांची माया मिळाली आणि हे घर मला आपलंसं वाटलं. तुम्ही असे जातात तर मला खूप वाईट वाटतंय. मला आशीर्वाद नाही देणार. देणार बाळा. सुखी राहा. देव तुला यश देव. श्रेयसला लवकर बरं कर आणि त्यांची काळजी घे.
आणि आता माझ्या श्रावणीची तूच काळजी घे. म्हणजे आम्हाला माहिती आहे रावणी चिडली आहे तुझ्यावर, पण तू समजून घे तिला. तिचं तिच्या बहिणीवर खूप प्रेम होतं, म्हणूनच तिने तुला तिच्या बहिणीच्या जागी लवकर स्वीकारलं नाही. पण जाईल, हळूहळू तिचा रागही जाईल. येऊ आम्ही. आणि हो, आता रस रावांना बरं करायची जबाबदारी तुझी आहे. तिथून नीट पार पाड. काळजी घे बाळा. सुखाने संसार करा, एकमेकांना सांभाळून घ्या. येतो आम्ही. काळजी घे आई. तुम्ही काळजी घे स्वतःची. आई मी आहे ना, मी सांभाळेल त्याला. श्रावणी, अक्षय, चला देवाच्या पाया पडायला जाऊ. तारा, ये बाळा, माचीस घे आणि अगरबत्ती लाव. ताई, काहीतरी उलट सुलट बोलून सध्या तरी तू वेळ मारून नेलीस. बरं झालं आईंनी सगळ्यांना गप्प केलं. पण ताई, घरातले किती वेळ गप्प बसतील? हे सगळं प्रकरण तुझ्यावर जबरदस्त शेकणार असंच दिसतंय मला. ताई, काहीतरी करावं लागणार. तुलाच या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. ताई, आता ह्या जोडप्याच्या विधी पूर्ण झाल्या की घरातल्या सगळ्यांच्या प्रश्नाचा भडीमार तुझ्यावर होईल. ताई, तुला प्रिपेअर व्हावं लागणार. आय नो खूप मोठा ड्रामा होणार आहे. खरं तर आम्हाला नाही माहिती आम्ही स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार आहोत, पण करणार. येस, यशोधरा सरनाईक म्हणतात आम्हाला. आमच्या कुटुंबाचा जो काही थोडाफार विश्वास आम्ही कमावला आहे ना, तो असा सहजासहजी गमावणार नाही आम्ही. नो, नेव्हर. देवा, आज अक्षय आणि श्रावणीचं लग्न यथाविधी पार पडलं. निर्विघ्नपणे तू पार पाडलंस रे बाबा. आता त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. कुठचेही विघ्न आता येऊन देऊ नकोस. सगळी संकट दूर कर. तारा सुद्धा आमचीच आहे रे. श्रेयस बरा व्हावा म्हणून ती धाडसानं प्रयत्न करते. तिला यश दे, तिला पण सुखी ठेव. अक्षय श्रावणीला सुखी ठेव रे बाबा. श्रावणी, अक्षय,
देवासमोर बसा, तुमच्या मनात जे काही आहे, जे काही मागायचं असेल ते देवासमोर मागा आणि त्याचे आशीर्वाद घ्या. देवा, सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा. श्रेयसला पण लवकर बरं कर. या क्षणी आमची स्थिती अशी झाली आहे जणू चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू. आता सटासट प्रश्नांचे बाण सोडतील हे. अभिमन्यूला तो चक्रव्यूह भेदता आला नव्हता, पण आम्हाला तो भेदावाच लागेल. आजी, तू मगाशी मला थांबवलंस, पण मी आता स्वतःला अजून थांबवू शकणार नाहीये. मला आज आत्ता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, का तुम्ही मोनिशा आंटींच्या प्लॅन मध्ये सामील झालात? अशी काय जबरदस्ती केली होती त्यांनी? ही काय जबरदस्ती करणार? आय मीन तिच्यात तेवढी ताकद नाही रे. आणि आम्ही पण तिची जबरदस्ती सहन करू असं वाटतं तुला? इट इज जस्ट दॅट तिला तिच्या शनायाला या घरची सून बनवायचं होतं. शी वॉज ऑब्सेस्ड. आणि आम्हाला माहिती होतं हे तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत तुझं आणि श्रावणीचं लग्न होत नाही. म्हणूनच आम्ही तिच्या प्लॅनला सपोर्ट केलं. एवढंच होतं तर आपण लग्न पोस्टपोन केलं असतं ना. त्याने काय झालं असतं? पुन्हा जेव्हा आपण लग्नाची तारीख काढली असती तेव्हा तिने पुन्हा काहीतरी प्लॅन केला असता. यावेळेला किमान आम्हाला माहिती तरी होतं. वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार, म्हणून आम्ही ठरवलं या प्रकरणाचं आता सोक्ष मोक्ष लावून टाकायचं. आता तुझं आणि श्रावणीचं लग्न झालं, आम्हाला खरंच दुसरं काहीही नको होतं. आता सुखाने संसार करा. आम्ही जे केलं ते तुम्हा दोघांचं लग्न व्हावं म्हणून. अक्षय, आम्हाला माहिती आहे तुमच्या नात्याला आमचा विरोध होता. येस, आय अग्री. आमची इच्छा नव्हती की तुमचं लग्न व्हावं. त्यासाठी आम्ही कदाचित तुम्हा दोघांना त्रासही दिला. बट यू नो व्हॉट अक्षय, आराध्याच्या मृत्यूनंतर आम्हाला असं वाटलं की आमच्या वागण्याचा आम्ही विचार करायला हवा. आणि आम्ही तो केला. अँड आय रिअलाइज की आम्हाला आमच्यात बदल घडवायला हवा. आणि देवाच्या कृपेने आमच्या प्रयत्नांनी तो बदल घडून आलाय. म्हणून तर आम्ही हे सगळं करू शकलो आता. आय डोंट नो तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसेल किंवा नाही, पण आत्ता या यशोधराला तिच्या व्यवसायापेक्षा तिचं कुटुंबच अधिक प्रिय आहे. ट्रस्ट मी. आम्ही मान्य करतो पूर्वी आम्ही चुकीचं वागलोय या बाबतीत. आय मीन आम्ही जर पूर्वीची यशोधरा असतो तर आम्ही आग्रह धरला असता की अक्षयचं लग्न आपल्या स्टेटसच्या मुलीबरोबरच व्हायला पाहिजे होतं. आणि येस, मोनिशा आपल्या तोलामुलाची होती, आहे. त्याने आपल्याला फायदाही झाला असता. पण आत्ताच्या यशोधराला हे मान्य नाही. आत्ता आम्हाला फक्त आमच्या अक्षयचं सुख महत्वाचं आहे. आणि आमच्या अक्षयचं सुख श्रावणीमध्ये हे आम्हाला कळलं होतं. रादर आमच्या दुसऱ्या मुलामुळेच आमच्या हे लक्षात. श्रेयसचं आराध्यावरचं प्रेम, मी गेल्यानंतरही तो तिला विसरू नाही शकला. आमच्या श्रेयसने त्याचं अख्खं अस्तित्व आराध्याला अर्पण करून टाकलं. ताराच्या रूपातल्या आराध्यावरही तो तितकंच प्रेम करतोय. श्रेयसच्या बाबतीत आम्ही करू नाही शकलो काही. पण येस, आमच्या अक्षयचं सुख तर आमच्या हातात होतं ना. म्हणून आम्ही ठरवलं की मोनिशा जो काही दबाव आणते त्याला टॅकल करायचं. सगळं व्यवस्थित हँडल करायचं आणि काहीही करून
श्रावणी आणि अक्षयचं लग्न लावून द्यायचं, त्यासाठीच आम्ही ताराची हेल्प घेतली. आय सॉ टू इट की काही झालं तरी नवरी म्हणून बोलल्यावर श्रावणीच उभी राहील. तसंच झालं. आय कुड अचीव्ह इट. कांट टेल यू हाऊ हॅपी आय एम अक्षय. मम्मा, थँक्यू सो मच मम्मा. खरंच तुम्हाला कल्पना नाहीये तुमचं हे सगळं ऐकून मला किती बरं वाटतंय. कारण मला माहिती होतं की तुम्हाला मी सून म्हणून नको होते. सॉरी बेटा. तरी तुम्ही आमच्या सुखाचा विचार केला आणि मला एक्सेप्ट केलं. हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. खरंच सांगतेय मी. तुमच्यात जो हा बदल झालाय ना, त्याने खरंच मला खूप आनंद झालाय. कारण तुम्ही सगळ्यांच्या सुखाचा विचार करताय. तुम्ही आमचा विचार केला आणि यासाठी ताईने खूप कष्ट घेतले होते आणि आता खरंच तिचे कष्ट वाया नाही गेले. थँक्यू मम्मा. फिरली बाजी फिरली. यशोधरा सरनाईक, कमाल आहेस तू.